असे मनी वाजले, थांबली जराशी तिची पावले, तिच्या स्वागताला स्वप्न थांबले, तिथे तोरणांची हसती फुले, जुळवत सूर मनांचे विणते सुरेल नाते, आनंदाच्या तालावरती जीवन गाणे गाते, एक नवे आभाळ पाहते जपून नाते अवघे, वादळ वारे कोसळताना हसून करते सलगे, पसंत आहे मुलगी पसंत आहे, पसंत आहे मुलगी पसंत आहे मुलगी. जुळतायत ना दोघांच्या पत्रिका? उत्तम. अहो म्हणून तर होकार दिला आम्ही तुमच्या मुलीला. वधूवराची पत्रिका जुळायलाच हवी. ते तर आहेच. शास्त्र कधीच चुकत नाही, शास्त्राप्रमाणे न चालणारे चुकतात. खरंय. नाही काही हवं होतं का? पान सुपारीचं बघा. हो. चहा आणू का आणखी अर्धा अर्धा कप? नाही नको. बर. मग बघण्याचा कार्यक्रम कधी करायचा दादा? याच आठवड्यातला एखादा शुभ दिवस बघूया. हो चालेल. येऊ मग मी आता? या. रामचंद्र कळवेल तुम्हाला तारीख. बरं. हे काय कुलकर्णी गेले पान न घेताच? काय झालं? काय ठरलं मग? केव्हा येतात ते मुलीला घेऊन? याच आठवड्यात. चालेल. मी काय म्हणते, म्हणा. कळवू का आता पुनर्वसूला? अहो आधी दिवस तर ठरू द्या, एवढी घाई करू नका. नाही हो, मला कुठे घाई आहे. पण आपल्या पुनर्वसूला एकदा चांगली बायको मिळाली ना म्हणजे माझी काळजी मिटली. हो नाही, लवकरच बघूया मुहूर्त जरा. शुभस्य शीघ्रम. त्यांनी शपथ घेतली, हे फार बरं झालं. आता मन लावून काम करेल मठाचं. खरंय. मलाही आता हळूहळू तयारीला लागायला हवं. हो, आपल्या घरातलं हे शेवटचं लग्न, सगळं रीतसर व्हायला पाहिजे. चला, बोलत काय बसले मी, काम पडले तिथे ढीगभर. खरं का? बघा आता. उर्मी तीच मुलगी काय कन्फर्म करावं लागेल एकदा. शिट यार. अरे बरं झालं तुम्ही आलात. माई फोनच उचलत नाहीये माझा. बाय द वे, पार्टीची तयारी झाली? कायची पार्टी? बोंबललं सगळं. काय? सायलीची आत्या येऊन टपकली अमेरिकेहून. माईंचा फोन? हो. हा माई बोल. अरे मगाशी मी जरा आरतीची तयारी करत होते. तू फोन केला होतास का मला? हा. मला सांग, त्या पुण्याच्या मुलीबद्दल तुला आणखी काही कळालं का? मला जेवढं कळलं तेवढं सांगितलंय मी तुला. अगं म्हणजे तिचं नाव किंवा ती कुठे राहते याबद्दल काही तू सांगितलं नाहीस मला. अरे हो, अरे त्या गाईला ना झालं कालच वासरू झालं. वासरू? माई काय बोलतेस तू? हो, अरे चालायला लागलं ते. चालणारच ना. बाई, कोणी आहे का तिथे तुझ्या समोर? रामचंद्र. हो माई. अरे ते हे सुधाकरराव शोधत होते तुला. हिशोब, ग्रंथालयाचा हिशोब दाखवायचा आहे म्हणत होते. हो काय? हा हा, बघतो. हा माई, मला आता सांग ना त्या मुलीबद्दल. अरे तू तर म्हणत होतास ना अजून काही महिने बाकी आहेत शिक्षणाचे, मग आता कशाला चौकशा? ए माई सांग ना प्लीज, किती भाव खाशील? अरे त्या मुलीचं नाव काही माहिती नाहीये. हा, आडनाव कुलकर्णी आहे आणि पुण्यात तुमच्या वसतिगृहाजवळ कुठे राहतात म्हणे ते. माई खरंच ती वसतिगृहासमोर राहते? हा, असं हे म्हणत होते.
का तू ओळखतोस त्या मुलीला? नाही नाही, मी नाही ओळखत तिला. हो ना, मग कशाला एवढ्या चौकशा? काय भानगड काय आहे? काही नाही माई, मी ठेवतो फोन. अरे वासू, येस. काय म्हणाले माई? अरे कन्फर्म झालं. उर्मीसाठी मुलगी. अरे ज्या गोष्टीची मला इतकी भीती होती त्या फ्रंटवर आता काही प्रॉब्लेम नाहीये. अब तो सच में पार्टी बनती है यार. एक मिनिट. कुठे करणार आहे पार्टी? उर्मी, मी 300ची लेवल पार केली ग. उर्मी, काय गं इतक्यात आलीस? पार्टी कॅन्सल झाली यार. त्या सायलीच्या घरी ना पाहुणे आले. हो का? जाऊ दे, फिर कभी. पण आज खरंच किती छान मूड होता यार सगळ्यांचा. सगळी तयारी झाली होती, फूड ऑर्डर केलं होतं, म्युझिकची पण अरेंजमेंट झाली होती. हो खरंच, म्हणजे सगळी तयारी वाया गेली असेल ना ग. तुम्ही आपल्याकडे का नाही करत पार्टी? खरंच काकू? हो. आई काय चालेल ना ह्यांची पार्टी आपल्याकडे केली तर? हो हो चालेल चालेल, काय धावेल. छान मस्ती मज्जा करा. मी पण बघते कशी असते पार्टी ते. ए सीमा, मी ती कालची रेसिपी तुला सांगितली ना टीव्ही वरची पुलावची. पुलाव करते मी तुमच्यासाठी. उर्मी, आपल्याकडे पार्टी केली तर चालणार आहे ना तुला? हो हो चालेल. वाव, काय ग्रेट आहेत यार आजी आणि काकू. आई पुलाव करतातच आहेत, त्याच्या सोबतीला मी पण काहीतरी करते तुमच्यासाठी. वाव, दॅट विल बी ग्रेट. मी ना सगळ्यांना इन्फॉर्म करते. बरं उर्मी, वासू आला तर चालेल ना? हो चालेल. मी ना दामोदरला सांगते फोन करून. अरे विशाखा फोन करते. अरे मग उचल आणि बोल तिच्याशी. हा बोल विशाखा. आपली पार्टी कॅन्सल नाही होणार आहे. वेफर संपू नका. अरे हिला फोन मधून पण दिसतं की काय? हा म्हणजे? अरे म्हणजे उर्मीची आई म्हणाली की आपण त्यांच्या घरी करू शकतो पार्टी. उर्मीच्या घरी? हो. हे बघ, आपण काय करूयात, 10-10:30 पर्यंत ना सगळं संपूयात. म्हणजे पार्टी पण होईल आणि त्यांनाही काही प्रॉब्लेम होणार नाही. मी सांगतो सगळ्यांना. हा बाय. अरे उर्मीच्या घरी पार्टी डन. काय बोलतो? अरे चल त्यांना सांगू. अरे वासू, आपल्या वहिनींची आई तयार झाली पार्टीला आणि तिच्याच घरी. उर्मीच्या घरी? हो. अरे हो, तुझी सासू एकदम सॉलिड आहे. म्हणजे तिच्या घरी परमिशन दिली म्हणजे भलतीच मॉडर्न दिसते. मी एक काम करतो, नैनाले सांगतो की डायरेक्ट उर्मीकडे ये. आणि हा, तू पावभाजीची ऑर्डर आहे ना डायरेक्ट तिकडेच येऊ दे. हे एक मिनिट, मी येणार नाहीये. म्हणजे तुम्ही जा सगळे, मला नाही शक्य. अरे पण एवढी सगळी सेटिंग तुझ्यासाठी केली आणि तूच नाही म्हणतोय. अरे असं कसं येऊ मी तिच्या घरी? एवढी हिंमत नाहीये माझ्यात. तिथे ती. ओ बाबू, हे बाय, आम्ही ना तुला विचारून नाही राहिलो, तुला घेऊन चाललो. हा आणि नाही चालास ना तर उचलून घेऊन जाईल. या बात. अरे पण नाही, मुझे ना सुनने की आदत नाही. अरे तुम्ही ऐका माझं, गोची होईल माझी. एक मिनिट, कसली गोची रे? हे बघ, आता दादांनी जी मुलगी बघितली आहे ती उर्मीच आहे, कन्फर्म झालंय. आणि हा, उर्मीच्या घरी तिच्यापासून लपून काहीतरी चालू आहे हे आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडनं कळलंय. म्हणजे कोण? अरे विशाखा, ती म्हणाली ना. आता बोल, काय प्रॉब्लेम आहे तुला? नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये तसा. आता ना मस्तपैकी तयार होय. तू चालला नाही का पहिल्यांदा सासरी? ते क्रीम पण आहे, कसा चिकना दिसला पाहिजे. अरे चिकनाच आहे तो. देवसाखरीतली सगळीच मुलं चिकनी असतात ना. हा. काय करताय? आत्तापासून वरात काढताय का माझी? अरे वा, आम्ही प्रॅक्टिस करू आलो त्या वरातीची. हे तर लईच भारी झालं राव. अरे गब्बरला पसंत पडली उर्मी. आता नो टेन्शन. काय बोलतो? आता तू तिच्याशी बोलून सगळ्यात क्लिअर करून टाक रे. करतो. शांत बसा आणि चला.
ए अगं खालतीच बसूया ना सगळे आरामात मांडी घालून. हो ठीक आहे. पण आपण मागे जाणार आहोत ना मागच्या बागेत? मला आवडतं तिकडे. अगं हो, पण आल्यावर सगळे इथेच जमतील ना. हा हो. अगं थांब मी बघते. अरे या या या. हॅलो हॅलो. या ना या. तुमच्या सगळ्यांची वाटच बघत होतो आम्ही. सॉरी या काकू, खरं तर माझ्याच घरी करणार होतो पार्टी, पण अचानक प्लॅन कॅन्सल करावा लागला आणि माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास. अगं त्रास कसला त्यात? अगं तुम्ही सगळी मुलं आलायत, घराला किती जिवंतपणा आलाय. अगं उर्मी, ओळख करून दे सगळ्यांची. आई अगं ही सायली, हाय, मोहित, दामोदर, अतुल आणि नैना. अतुल आणि नैना म्हणजे ज्यांनी पळून जाऊन लग्न केलं तेच नाही? अरे काय रे, आई वडिलांना किती काळजीत टाकता तुम्ही. हा, जे काय करायचं ते त्यांना सांगून करायचं होतं ना. बरं, आज आता हा विषय नको. ओके. अरे आईला माहिती आहे सगळं, मी घरी सगळं सांगते. आई आणि हा वासू. हाच वासू का? म्हणजे पुनर्वसू. अरे काय रे, किती छान नाव आहे त्याचं. नक्षत्राचं नाव आहे. हो ना? हो. ए अरे तुम्ही सगळे बसून घ्या ना. बी कम्फर्टेबल. हा हो हो. तुम्ही आपलंच घर आहे असं समजा. हा, उर्मी सांगत असते तुमच्याविषयी बरंच काही. बसा बसा बसा. बी कम्फर्टेबल. आजी द्या ना मला. अरे असू दे, कामाची सवय आहे मला म्हातारीला. पण तुम्ही म्हातारा दिसत नाही. आजी अगं हा वासू. वासू आणि ही माझी आजी. नमस्कार. नमस्कार. अच्छा, हाच आहे का तो वासू? ए उर्मी, तुझे बाबा कुठे दिसत नाहीयेत ग? अगं बाबांना बाहेर गेलाय कामासाठी. एक काकांना असायला हवे होते आता. ही इज डॅम कूल यार. हे बाबांना अरे जारे करते. डॅम कूल यार. ए काय काय कुठे गेलाय बाबा? अगं ते जाऊ दे आता. तुम्ही आता आधी तुमची तयारी करा बरं पार्टीची. नाही तर काय इथेच गप्पा मारणार का? नाही एक मिनिट, तुम्ही लोक काय लपवताय माझ्यापासून? अगं लपवायचंय काय त्यात? अगं जा तू, तुम्ही पार्टीची तयारी करा ना. आपण पण यांच्या खाण्यापिण्याचं बघूया. चला आई, जा 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 तयारी कर जा. हा माई बोल. अरे मी आज परत बोलले यांच्याशी त्या पुण्याच्या मुलीबद्दल. हा, काय 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 म्हणाले दादा? अरे हे खूप खुश आहेत. म्हणाले तुम्हा दोघांची पत्रिका अगदी उत्तम जुळतीये. ही मुलगी ज्या घरात जाईल तिथे सुख नांदेल. फार गुणी मुलगी आहे. ज्या घरात जाईल तिथे सुख नांदेल. वासू, अरे काहीच काय बोलत नाहीयेस? भाई तुम्हाला आणखीन सांग ना तिच्याबद्दल. अरे आणखीन काय? आता मुहूर्त बघणार आहेत हे. आज तिचे बाबा येऊन गेले इथे. काय सांगतेस काय माई? माई, तुला जेवढी शक्य असेल तेवढी माहिती काढ ना तिच्याबद्दल. तुमच्या वसतिगृहाजवळच राहते. कुलकर्णी आडनाव आहे. हो ना, मी त्यांच्याच घरी आता. तिचे वडील देवसाखरीला गेले होते. ते इथे कसे असतील? काय म्हणालास? कुठे आहेस तू? हॅलो हॅलो. हा, नाही आवाज नाही येते. हॅलो हॅलो. अरे वासू. हा हा, नेटवर्क नाही. हॅलो हॅलो. कमाल आहे बाई. काय कोणाचा फोन होता? माईचा फोन होता घरून. आता मामला फुल टू सेट आहे. म्हणजे आता देवसाखरीत तुझ्या लग्नाचा मांडव घातला की काय? अरे घातला नाहीये, घालतील आता. हा बराबर आहे बराबर आहे. आधीच तुझ्या सासरा आठी नाहीये. तू तिकडे गेलायशील लग्नाची बोलणी करायला. हा बरोबर ओळखलेस तू. पत्रिका जुळली यार आमची.
आता फक्त उर्मीशी बोलायचा चांगला योग जुळून यायला पाहिजे. ये बाबा, योग काय सहजासहजी. थांब, काहीतरी उगाच पचकू नकोस. हे बघ, जर 6 पडले तर उर्मीचा राग जाईल आणि ती मला माफ करेल. ओके? आणि नाही पडले तर ते गप ना तू. मी पण खेळणार आहे तुमच्या बरोबर. छान. तुम्ही खेळलात ना तर फार मजा येईल. ए वासू, तूच आहेस ना माफिया? माहितीये मला. कहाँ है सब? अरे यार, माफिया कोण आहे अजून कळतच नाहीये. मी पोलीस आहे. आजी अगं तू म्हणजे वासू काय ना आजी तू पण. हो पण एवढ्या गोड मुलाला कसं काय मारणार मी? मला वाटलं तू आहेस माफिया. नाही बाई, खेळात सुद्धा नाही मी एवढ्या गोड मुलाला मारू शकत. अरे नातीच्या नवऱ्याला काय म्हणतात रे? नाच जावई. सॉलिड पसंत आहे आजींना आपला नाच जावई. आम्हाला सगळ्यांना डोळा मारलास. उर्मीला डोळा मारायला काय प्रॉब्लेम होता तुला? अरे चला सगळ्यांनी खायला घ्या. होय चला खाऊया ना, खाऊया. पुनर्वसू तू सुद्धा घे ना. हो घेतो ना. आजी तुमच्याबरोबर एक सेल्फी. प्लेट हे कोल्ड्रिंक घेऊन जातात लोक. हे तू पण मदत कर रे त्यांना. अगं ये सायली, तुला आजी बरोबर सेल्फी काढायचा ना? तिकडे तिकडे लांब झाडाकडे. यांना काहीतरी बोलायचं दिसतंय. बरं चल ये. इकडे. सासूबाई जाम खुश दिसतायत तुझ्यावर. एकानंतर एक किल्ले सर करत जात आहे राजे. पण एक प्लीज, आता काहीच डाऊट नाहीये. दादांना उर्मी पसंत असेल तर बाकी काहीच उरत नाही मग. अहो, रामचंद्राला सांगितलं का त्या पत्रिकेबद्दल? नाही, तुम्ही सांगितलं असेलच की. नाही हो, कामाच्या गडबडीत राहूनच गेलं. मग कुमुदला तरी काय माहित. अगं पुनर्वसूसाठी स्थळ आले ना ते खरंच खूप चांगलं आहे. एकुलती एक मुलगी आहे आणि मुख्य म्हणजे पत्रिका छान जुळते दोघांची. हो का? काय तुला आनंद झाला नाही का? झाला ना. आता पुनर्वसू भाऊजींचं लग्न ठरतंय म्हटल्यावर आनंदच होणार. खूप चांगलं आहे कुटुंब आणि संस्कारी आहे मुलगी. ऐकलंस का कुमुद? हो, म्हणजे अजून बोलणी व्हायची आहेत लग्नाची, पण हळूहळू तयारीला लागायला हवं आपण. उत्तम आहे मुलीची पत्रिका. अशीच मुलगी हवी होती पुनर्वसूसाठी. मुलगी संस्कारी असली ना की घर कसं सुखात राहतं. शेवटी सून ही घरातली लक्ष्मी असते ना. कुमुद, आमटी घे ग. कुमुद, आमटी देतेस ना? हो. एक सुचवायचं होतं. म्हणजे मुलगी चांगली आहे, पत्रिका वगैरे जुळतायत, हे चांगलंच आहे. पण पुनर्वसू काय म्हणजे त्याला पण आवडायला हवी ना मुलगी. मला वाटतं लग्नाच्या आधी दोघांच्या गाठीभेटी व्हायला हव्यात. म्हणजे हल्ली तसंच असतं सगळीकडे. त्या हल्लीचं काही सांगू नका तुम्ही मला. अहो, माझं म्हणणं एवढंच आहे की दोघांनी एकदा मन मोकळेपणाने बोलून घ्यावं एकमेकांशी. त्यांच्या आवडी निवडी वगैरे. आवडी निवडी सुद्धा जुळणारच.
कारण मुळात पत्रिका जुळलेल्या आहे. त्या हल्लीची थेरं करायची काही गरज नाही. अहो पण वाद नकोय मला. पत्रिका उत्तम जुळतायत, विषय संपला. आजी मी काय म्हणतो, तुम्ही ना एकदा आमच्या कॉलेजला या, तुम्हाला खूप आवडेल. अरे काहीतरीच काय वासू, आजीला किती बोर होईल तिकडे. का बोर का होईल? तुम्ही बसा वर्गामध्ये अभ्यास करत, मी बसेन तुमच्या कॅन्टीन मध्ये. आजी काय हरकत आहे ग? पण वर्गात बसून अभ्यास करता की नुसतं दिवसभर कॅन्टीन मध्येच बसता? हे सगळे अख्खा दिवस कॅन्टीन मध्ये बसून असतात. अगं कॅन्टीनचं फर्निचर म्हणतात या सगळ्यांना. नाही असं काही नाहीये. म्हणजे आम्ही शर्मा सरांचं लेक्चर नेहमी अटेंड करतो. शर्मा सर आपलं स्पेशल आहे. स्पेशल? स्पेशल का? स्पेशल म्हणजे ना आमचे शर्मा सर आहेत ना, ते नेहमी गाऊन बोलल्यासारखं करतात. म्हणजे कसं, पद्माकरम दिनकरो विकच करोती चंद्रो विकासयती कैरव चक्रवालम. आत्ता कोणाला? नाही एक मिनिट, मी बघतो. आपण अरे मलाच काय विचारतोस आपण कोण म्हणून? मी मालक या घरचा. म्हणजे इथला प्रॉपर्टी टॅक्स, लाईट बिल, पाणीपट्टी हे सगळं मी भरतो. झालं माझं सांगून. आता तू सांग,